आता आपण बघूया शल्यतंत्राची व्याख्या. त्याआधी आपण बघूया शल्य म्हणजे काय. शल्य म्हणजे इथे सांगितलंय शल श्वल आशुगमने धातू. म्हणजे शल्य हे कोणत्या शब्दांनी बनले, हे शल आणि श्वल या धातूंनी बनले. याचा अर्थ असतो आशु गमन. नावावरून कळतंय आशु म्हणजे फास्ट, गमन म्हणजे एंटर करताय. सो हे जे आपल्या बॉडीमध्ये एकदम फास्ट शीघ्रतेने आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करतं त्याला आपण म्हणतो शल्य. हा शब्द लक्षात ठेवायचा, आशु गमन. सो शल श्वल आशुगमने धातू. ह्या दोन्ही धातूंचा अर्थ असतो आशुगमन आणि ह्या दोन्ही धातूंपासून बनला आहे शल्य. सो शल श्वल आशुगमने धातु तस्य शल्यम इति रूपम. काय सांगितलं, शल श्वल आशुगमने धातु तस्य शल्यम इति रूपम. त्याला आपण म्हणतो शल्य. सो कोणत्या दोन धातूंनी शल्य हा शब्द बनलाय, शल आणि श्वल, आणि यांचा अर्थ असतो आशुगमन, एकदम पटकन एंट्री करणं. आशु म्हणजे फास्ट, गमन म्हणजे एंट्री. सो शल श्वल आशुगमने धातु तस्य शल्यमिति रूपम. सो काय सांगितलंय की जे आपल्या शरीरामध्ये शीघ्रतेने प्रवेश करतं त्याला आपण म्हणतो शल्य. असे टोटल 3 डेफिनेशन्स आपल्याकडे शल्याचे. पहिलं तर ते जे शीघ्रतेने शरीरामध्ये प्रवेश करतं ते. सेकंड की शरीरामध्ये हिंसा करतं, दॅट इज टिश्यू डॅमेज करतं. आणि थर्ड की शरीरामध्ये रुजा उत्पन्न करतं, पेन उत्पन्न करतं. पहिलं काय, शीघ्रतेने प्रवेश करतं, त्याचं काय आपण सांगितलं, शल श्वल आशुगमने धातु तस्य शल्यमिति रूपम. मग सेकंड सांगितलं की शरीरामध्ये हिंसा प्रोड्यूस करतं, म्हणजेच टिश्यू डॅमेज करतं, शरीराला हिंसा देतं, ते शरीराला डॅमेज करतं, आपल्या टिश्यूजला डॅमेज करतं. आणि थर्ड सांगितलंय की आपल्या शरीरामध्ये रुजा उत्पन्न करतं, पेन उत्पन्न करतं. ह्या दोन्हीचे श्लोक्स काय होणार, त्यांच्यात फक्त एक शब्द चेंज करायचा, बाकी दोन्ही सेम राहतं. काय सांगितलं पहिलं, शल हिंसायाम धातु तस्य शल्यम इति रूपम. काय सांगितलं आहे बघा, तस्य शल्यम इति रूपम. हे तर तिन्ही श्लोक्समध्ये, पण पहिलं स्टार्टिंगचं चेंज होते. इथे काय सांगितलं, शल हिंसायाम, शल्य काय करतंय, हिंसा देतंय. सेकंड डेफिनेशन आपल्या असतं ना की शरीराला हिंसा देतंय, टिश्यू डॅमेज करतंय. सो शल हिंसायाम धातु तस्य शल्यम इति रूपम. फर्स्ट लाईन मग अशा श्लोकमध्ये पण होतं तस्य शल्यम इति रूपम, हे कॉन्स्टंट राहणार आहे. सो हिंसावाला डेफिनेशन काय झालं आपलं, शल हिंसायाम धातु तस्य शल्यम इति रूपम. सेकंड काय सांगितलं, शरीरामध्ये रुजा उत्पन्न करतं. सो शले रुजायाम धातु तस्य शल्यम इति रूपम. काय करायचं, फर्स्ट सांगायचं हिंसायाम धातु, धातूमध्ये हिंसा करतंय. सो शल हिंसायाम धातु तस्य शल्यम इति रूपम. सेकंड शले रुजायाम धातु तस्य शल्यम इति रूपम. सो हे झाले आपले शल्यचे 3 डेफिनेशन्स. आता आपण शल्यतंत्र बघूया. शल्यतंत्राचं डेफिनेशन काय सांगितलंय की जे सगळ्या शरीरामध्ये बाधा निर्माण करतं, सगळ्या शरीरामध्ये पीडा उत्पन्न करतं त्याला आपण म्हणतो शल्य. आणि त्याचं वर्णन जिथे केलं आहे, त्याची चिकित्सा जिथे सांगितली आहे त्याला आपण म्हणतो शल्यतंत्र. काय सांगितलं आहे की जे आपल्या सगळ्या संपूर्ण शरीरमध्ये पीडा उत्पन्न करतं, बाधा उत्पन्न करतं, दॅट इज शल्य. आणि त्याचं वर्णन जिथे केलं आहे, ज्याची चिकित्सा जिथे सांगितली आहे, दॅट इज शल्यतंत्र. ह्याचा कसा श्लोक होणार, सर्व शरीर बाधाकरम, सर्व शरीर बाधाकरम शल्यम. शल्य काय, सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये बाधा निर्माण करतं, पीडा निर्माण करतं. सो सर्व शरीर बाधाकरम शल्यम. तद इहो उपदिश्यतः, ते जिथे सांगितलं आहे, तद इह उपदिश्यतः इत्यतः शल्यशास्त्रम. काय सांगितलं, तद इह उपदिश्यतः, उपदिश्यतः इति अतः शल्यशास्त्रम. सो तद इह उपदिश्यतः इत्यतः शल्यशास्त्रम. सो शल्यतंत्राचा श्लोक काय झाला, सर्व शरीर बाधकरम शल्यम तद इह उपदिश्यते इत्यतः शल्यशास्त्रम. हे झालं श्लोक वाईज डेफिनेशन. दुसरं डेफिनेशन काय सांगितलं, हे 4 पार्ट्समध्ये करायचं. पहिलं की आयुर्वेदाच्या ज्या अंगामध्ये अनेक प्रकारचे तृण, काष्ट म्हणजेच लाकूड वगैरे, लाकड्या वगैरे, मग धुळीचे कण, लोह, माती, अस्थि, केस, आपलं नख, पुय, स्त्राव, ह्या सगळ्यांना काढण्याचं ज्ञान दिलं आहे, ह्यांचं निर्हरण करण्याचं ज्ञान जिथे दिलं आहे. अजून शल्यदूषित व्रण,
किंवा अंतःशल्य किंवा मूढगर्भशल्य ह्यांच्या निर्हरणाचं ज्ञान जिथे दिलं आहे. ऑल्सो यंत्र, शस्त्र, क्षार आणि अग्निकर्माचं ज्ञान जिथे सांगितलं आहे. आणि व्रणाच्या आम, पच्यमान, पक्व या अवस्थांचं ज्ञान जिथे दिलं आहे, या अवस्थांच्या बाबतीत माहिती जिथे दिली आहे, दॅट इज शल्यतंत्र. सो पहिलं काय सांगितलं, कुणाला काढायचं, जे सगळे धुळाचे कणबिणे, तुकडे बिकडे त्या सगळ्यांना काढायचं ज्ञान जिथे दिले दॅट इज शल्य. सेकंड, जिथे शल्यदूषित व्रण, अंतःशल्य, मूढगर्भशल्य ह्यांना काढायचं ज्ञान दिले दॅट इज शल्यतंत्र. मग जिथे यंत्र, शस्त्र, क्षार, अग्निकर्म ह्यांचं ज्ञान दिले दॅट इज शल्य. आणि जिथे व्रणाच्या आम, पच्यमान, पक्व अवस्थांचं ज्ञान दिलं आहे दॅट इज शल्य. सो हे झाले आपले 4 कॅटेगरीजमध्ये सेकंड डेफिनेशन. मग आता आपण बघूया शल्य चिकित्सकचे गुण. चिकित्सकचे गुण काय सांगितलेत. पहिलं तर तो शूर असावा, निर्भय असावा, घाबरट नसावा. मग शस्त्रकर्म त्याला एकदम पटकन करता आलं पाहिजे. शस्त्राची धार त्यांनी उचित तीक्ष्ण ठेवली पाहिजे. ऑल्सो शस्त्रकर्म करताना त्याला जास्त घाम नाही आला पाहिजे, त्याचे हात थरथरले नाही पाहिजे. आणि मोठे शस्त्रकर्माच्या वेळेस एवढं जास्त रक्त वगैरे बघून त्याला मूर्छा नाही आली पाहिजे. असा शल्यचिकित्सक इज आयडियल. मॉडर्नमध्ये काय गुण सांगितलेत की जेंटल हँडलिंग, बोल्ड, वॉचफुल, स्टॅमिना अँड ॲबिलिटी टू कॅरी ऑन विदाउट फूड अँड वॉटर. हे सगळे गुण पाहिजे इन अ सर्जन. मग आता नेक्स्ट बघूया शल्यतंत्राचा इम्पॉर्टन्स. इथे इम्पॉर्टन्समध्ये टोटल 8 इम्पॉर्टन्स आहेत आपल्याकडे. 8 लक्षात ठेवायचं कारण इम्पॉर्टन्सचा क्वेश्चन येतो नेहमी. पहिलं सांगितलं आहे सद्योव्रण, म्हणजे आधी वॉर वगैरे व्हायचे तेव्हा आगंतुक व्रण व्हायचा आणि त्याच्यावर लगेच उपाय द्यायचे आपले शल्यचिकित्सक. आता तेव्हा जे काही व्रण वगैरे व्हायचे त्याच्यावर चिकित्सा करायचे शल्यचिकित्सक, ज्यामुळे त्याचं रोहन वगैरे लवकर व्हायचं. आता ह्याच्यात काय भग्न, परत रक्तस्राव, छिद्रोदर या सगळ्याची चिकित्सा कोण करायचे, शल्यचिकित्सक. सो पहिलं सांगितलं सद्योव्रण, म्हणजे वॉरच्या काळात जे आगंतुक व्रण फॉर्म व्हायचे त्याच्यावर शल्यचिकित्सक हा बेस्ट चिकित्सा करायचा. तेव्हा ह्यात काय काय असायचं, रक्तस्राव, छिद्रोदर, भग्न, इथे औषध चालणार आहे का, नाही. सो या ठिकाणी शल्यचिकित्सक बेस्ट चिकित्सा करायचं. मग सेकंड इम्पॉर्टन्स सांगितलं आहे की हा आशुकारी चिकित्सा आहे, म्हणजेच ही चिकित्सा करायला जास्त टाईम नाही लागत, लगेच आपण एकदम पटकन ही चिकित्सा शल्यचिकित्सा करू शकतो. वेळेस ज्या बाकीच्या पद्धती आहे त्यांच्यामध्ये चिकित्सा करायला वेळ लागतो, चिकित्सा चालू असते तेव्हा वेळ लागतो. ही चिकित्सा एकदम फास्ट होती, म्हणजे ठीक आहे 1 तासाचं ऑपरेशन आहे पण ते डन ना. तसं जे बाकीचे औषधी वगैरे घ्यायचे असतात ते 1 तासात होतं का, ते ऑलमोस्ट 1-2 आठवडे औषध घ्यावे लागतात. सो ही आशुकारी चिकित्सा आहे, त्यात लगेच रिझल्ट भेटतात, शीघ्र चिकित्सा होती. वेळेस जे दुसऱ्या चिकित्सा पद्धती आहेत त्यामध्ये चिकित्सा करायला वेळ लागतो. मग थर्ड सांगितले विविध तकनिक चिकित्सा, म्हणजेच आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आता आपल्याला शल्यचिकित्सा करायची आहे तर आपल्याकडे आहे यंत्र, शस्त्र, क्षार, अग्नी, रक्तावसेचन, अशा खूप सारे सोल्युशन्स आहेत आपल्याकडे. मग आपण नीट रोगीचा विचार करायचा, रोगाचा विचार करायचा आणि त्यानुसार प्रॉपर चिकित्सा विधी ठरवायची. आणि हे फार सोपं होईल कारण आपल्याकडे एवढे ऑप्शन्स आहेत. सो आपण जे त्यांना सुटेबल आहे ते लगेच करू शकतो. सो दिस इज विविध तकनिक चिकित्सा, म्हणजे आता आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. पहिलं काय होतं की आगंतुक व्रण म्हणजेच वॉर वगैरे सांगायचं. मग सेकंड की याला टाईम कमी लागतो, बाकी औषधं वगैरे खूप दिवस खावी लागतात, हे शल्य लगेच होतं शल्यचिकित्सा. मग आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत. मग फोर्थ सांगितलं आहे औषधी के विफल होणे पर सफल चिकित्सा, म्हणजेच आता बघा औषधीचा विफल, जे औषधी चिकित्सा आहे त्याचा विफल झाला, फेलियर झाला, मग तेव्हा सफल चिकित्सा असते शल्यकर्म. म्हणजेच काय सांगितलं आहे की तुम्ही औषधी देताय, सगळं करताय पण त्या औषधांचा काहीच फायदा होत नाही आहे, कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटचा काहीच फायदा होत नाही, व्याधी बरा होत नाही आहे, अशा केसमध्ये शल्यकर्म सांगितलं जातं. इवन आचार्य चरकाचार्यांनी बऱ्याच व्याधीमध्ये सांगितलं आहे की औषधांचा फायदा झाला नाही तर शल्यचिकित्सा करावी. सो फोर्थ पॉईंट काय आहे की जेव्हा औषधी चिकित्सा करून पण फायदा भेटत नाही, लाभ मिळत नाही, तेव्हा बेस्ट येतं आपलं शल्यकर्म. मग फिफ्थ सांगितलंय रोगों का समूल निवारण. आपल्याकडे जे अग्निकर्म आहे, अग्निकर्माने एकदा चिकित्सा केली ना की परत तो रोग उत्पन्न होत नाही. सो त्याचा अर्थ काय की आपण रोगाला त्याच्या मुळापासून त्याचा नाश करतोय, दॅट इज रोगाचा समूल निवारण. सो पहिले 5 काय, पहिलं तर वॉर, मग कमी टाईम लागतं, मग ऑप्शन्स जास्त आहेत, मग जर कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट फेल झाली तर आपल्याकडे हा बेस्ट ऑप्शन राहतो. आणि फिफ्थ की आपण रोगाचा मुळापासून नाश करतो, त्यामुळे त्याचा रिकरन्स परत होत नाही. मग सांगितले गंभीर रोगों की चिकित्सा.
आता कितीही गंभीर रोग असू द्या, त्याच्या खूप सारं ट्राय केलं, काय काय केलं तरी तो गंभीरच राहिला, तो ठीक होत नाही आहे, तर आपण शल्यचिकित्सा करून तो एकदम लगेच ठीक करू शकतो. म्हणजे कितीही गंभीर रोग असला तुमचा, आपण लगेच शल्यचिकित्सा करून, शल्यकर्म करून लगेच तो ठीक करू शकतो. मग नेक्स्ट सांगितलं आहे रचनात्मक चिकित्सा. म्हणजे जे आपण प्लास्टिक सर्जरी करतो, जे आपण नासा, कर्ण, ओष्ठ संधान करतो, ते सगळं येतं शल्यचिकित्साच्या अंडर. सो यामध्ये आपण हे पण करतो, म्हणजे विशेष प्रक्रिया करून अशा कठीण परिस्थिती पण आपण ठीक करतो. सर्जरीज मोठी गोष्ट, प्लास्टिक सर्जरीज फार मोठी गोष्ट. सो अशा गोष्टी पण आपण करतो शल्यच्या अंडर. सो रचनात्मक चिकित्सा. आणि लास्ट सांगितलं यशप्रद. ही फार मोठी गोष्ट आहे की आता तो जो पेशंट आहे तो एवढा कष्टप्रद आहे, एवढ्या दिवसांपासून तो रोगग्रस्त आहे, त्याला कोणत्याच चिकित्सेने लाभ भेटत नाही आहे, आणि तुम्ही शल्यचिकित्सा केली की त्याला लगेच लाभ भेटतो आहे. त्यामुळे तो आयुष्यभर लक्षात ठेवणार की त्या शल्यचिकित्सकमुळे माझा आज रोग गेला आहे. सो त्यामुळे त्या शल्यचिकित्साच्या प्रती एकदम आदरभाव असतो, सन्मान असतो, त्या दृष्टीने तो बघतो त्या शल्यचिकित्सकाकडे. ह्याच्यानेच शल्यचिकित्सकाला यश प्राप्त होतं, ऑल्सो धनाचा पण लाभ भेटतो, धन पण प्राप्त होतं. सो दिस इज यशप्रद चिकित्सा. काय काय सांगितलं आपण 8 इम्पॉर्टन्स. पहिलं तर वॉर वगैरेच्या वेळेस मग टाईम कमी लागतो कम्पॅरेटिव्हली, तेवाले 1-2 आठवडे चालतात, हे लगेच 1 तासात होती सर्जरी. मग ऑप्शन्स जास्त आहेत. मग कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट जिथे फेल झाली तिथे कामाला येतं आपलं शल्यकर्म. मग नेक्स्ट सांगितलं यामध्ये आपण समूल रोगाचा नाश करतो, कितीही गंभीर रोग असू दे आपण त्याची चिकित्सा करू शकतो. मग नेक्स्ट सांगितलं की आपण प्लास्टिक सर्जरी वगैरे करू शकतो ह्याच्या यूजनी. आणि लास्ट सांगितलं की ह्याच्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होते आणि धनाचा लाभ भेटतो, कारण एवढा तो पीडित असतो रोगी आणि आपण त्याला लगेच लाभ देतो शल्यचिकित्सा करून. त्यामुळे तो नेहमी आपल्याकडे आदरणी बघतो, सन्मानपूर्वक बघतो, चांगल्या दृष्टीने बघतो, त्यामुळे यश प्राप्ती होते आणि धनप्राप्ती होते.